आन्सर दिया गया आहे अधिवेशन में। इश्यू एवढा आहे की हे जे सो कॉल्ड एनर्जी ड्रिंक्स आहेत, त्याच्यावरती एनर्जी ड्रिंक लिहिलेलं आहे। 2 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वीची फसायची ऑर्डर 30 जून 2026ची फसायने ऑर्डर्स काढल्या आहेत, नोटिसेस काढलेल्या आहेत। हे जे सो कॉल्ड एनर्जी ड्रिंक लिहिलेलं आहे ते लिहिता येत नाही, क्लेम करता येत नाही, म्हणून 30 जूनच्याच फसाईच्या ऑर्डर्स आहेत। अशा प्रोड्यूस करणाऱ्या ज्या कंपन्या 10-12 कंपन्या आहेत, इन्क्लुडिंग तुमच्या पेप्सिको आहे, रेड बुल आहे, तुमच्या त्याच्यानंतर स्टिंग आहे, यांना नोटिसा 30 जून पूर्वी आत्ताच काढलेल्या आहेत की तुम्ही असं लेबल करू शकत नाही। त्याचं कारण असं आहे की फसाई ॲक्टमध्ये जे अनेक्चर ए आहे ज्याच्यामध्ये फूडच्या कॅटेगरी दिलेल्या आहेत आणि फूड कॅटेगरीमध्ये हे एनर्जी ड्रिंक असं काही डिफाईन केलेलं नाही, म्हणून त्या ऑर्डरमध्ये असं स्पेसिफाय केलेलं आहे की जे त्याचा आधार घेऊन किंवा शेड्यूल 4 ज्याच्या आधारे हे मान्य केलेलं आहे त्याचा आधार घेऊन तुम्ही एनर्जी ड्रिंक असं लिहिता कामा नये, हे त्या कंपनीला ऑलरेडी फसाईने नोटीस काढलेली। त्याच्यामुळे त्याच्यावर लिहिण्याचा जो प्रकार आहे आता इथून पुढे बंद होईल। त्याच्या एक वो बंद होईल। आता दूसरा सवाल जो आपने किया कि स्कूल के बारे में जो रेगुलेशंस है स्कूल के 500 मीटर्स में क्या चाहिए, उसका क्लियर ऑर्डर है। कौन से उसमें आपका गुटखा नहीं रह सकता है, वो तो प्रोहिबिटेड है, लेकिन सिगार नहीं रह सकता है, कौन से आइटम रह सकते हैं नहीं रह सकते हैं, इसका ऑर्डर है। वो इम्प्लीमेंट करना सभी की जिम्मेदारी है, पर्टिकुलरली FDA डिपार्टमेंट ऑन द वन हैंड एंड प्रिंसिपल ऑफ द स्कूल ऑन द अदर हैंड। प्रिंसिपल ऑफ द स्कूल ऑनर वो 500 मीटर में अगर ऐसा कुछ है तो हमें बताए, हम उस पर कार्रवाई करेंगे। उसके बारे में डिटेल्ड ऑर्डर कुछ दिनों में मैं इशू कर रहा हूँ कि स्कूल मैनेजमेंट ने क्या करना चाहिए, पेरेंट्स ने क्या करना चाहिए, FDA ने क्या करना चाहिए। अभी इस पॉइंट में हर एक डिस्ट्रिक्ट में टीचर्स ट्रेनिंग हो रही है थ्रू एजुकेशन डिपार्टमेंट डाइट के थ्रू, तो उसमें मैंने मेरे ऑफिसर्स असिस्टेंट कमिश्नर लेवल के ऑफिसर वहाँ भेजे हैं। जो टीचर्स ट्रेनिंग हो रही उसी में जो स्कूल रेगुलेशन फूड के बारे में है वो क्या है वो बताने के लिए, ट्रेनिंग के लिए उसका एक सेशन हर एक डिस्ट्रिक्ट में हमने किया है, सो दैट एवरी टीचर कम्स टू नो कि हमें क्या करना है क्या नहीं करना है। राइट फ्रॉम उनका वेंडर कैसा होना चाहिए, वहाँ कौन सा खाना अलाउ करना चाहिए, कौन सा नहीं करना चाहिए, कौन सा बैन है, ये सब गाइडेंस हर एक टीचर के पास जा रहा है, टीचर की ट्रेनिंग के थ्रू जा रहा है। अभी आज ऑन अभी चल रहा है, तो हर एक डिस्ट्रिक्ट में हो रहा है, तो वो एक अवेयरनेस होगा। उसके बाद कुछ दिनों के बाद 8-10 दिन के बाद मैं स्कूल का जो स्टैंडर्ड्स है फूड के बारे में, चिल्ड्रन के बारे में, न्यूट्रिशन के बारे में, उसका जैसा मैं दूसरा जो ऑर्डर निकला मिल्क एंड मिल्क प्रोडक्ट्स वैसा ऑर्डर वो भी निकाल रहा हूँ। उसके तहत आपके जो क्वेश्चन है सब आंसर हो जाएंगे इसमें। तो सवाल ये कि आपने एनर्जी ड्रिंक तो नहीं है, मतलब आप एनर्जी क्लेम नहीं कर सकते। तो अगर एनर्जी क्लेम नहीं कर सकते तो कंपनी आपको कहेगी कि हम क्या क्लेम करते हैं, इट इज सिंपल। तो उनका ये ऐसी ड्रिंक है, कैफेनेटेड ड्रिंक या एरेनेटेड ड्रिंक या कार्बोनेटेड ड्रिंक जो डिफाइन होता है उसके कंटेंट कितने होने चाहिए वो डिफाइंड है, उसका वायलेशन वो नहीं कर सकते। लेकिन वो एनर्जी ड्रिंक नहीं बोल सकते क्योंकि बहुत से लोग एनर्जी है इसलिए लेते या देते हैं। उसमें ये भी है कि 18 साल के नीचे लोगों को रिकमेंडेड नहीं है करके, इट इज़ नॉट रिकमेंडेड, इट इज़ नॉट बैंड बट इट इज़ नॉट रिकमेंडेड। तो पेरेंट्स से मेरी ये गुजारिश है, लोगों से मेरी ये गुजारिश है कि ये 18 साल के नीचे वाले लोगों को पीने मत दीजिए, प्रिवेंट कीजिए। इट इज़ नॉट रिकमेंडेड, इट इज़ नॉट एडवाइजेबल, बिकॉज इट कंटेंट्स का तुम्हारा कैफीन है उसमें, इट कंटेंट्स तुम्हारा शुगर है, वो कंटेंट है उसमें, कंटेंट लिखा हुआ होता है और उसमें रिकमेंडेड भी लिखा है कि नॉट रिकमेंडेड फॉर पर्सन्स बिलो 18 ईयर्स, लैक्टेटिंग मदर्स, प्रेग्नेंट मदर्स, लिखा है उस पर, ये मैंडेटरी है। तो मेरा ये है कि लोगों ने इसको पालना चाहिए, इसका इम्प्लीमेंटेशन करना चाहिए, सेल्फ इम्प्लीमेंटेशन करना चाहिए, ऑटोमेटिकली प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा। आप जैसे कह रहे हैं कि 18 साल के नीचे तो आप यूज नहीं कर सकते, इसलिए हम देखते हैं कि हाईली यूज रेडबुल इस रिकमेंडेड, प्रिवेंटेड नहीं है, रिकमेंडेड है। तो वो तो हर एक इंडिविजुअल का चॉइस है ना। तो पेरेंट्स तो इसीलिए तो अवेयरनेस जो है, तो पेरेंट्स ने ये केयर लेनी चाहिए कि वो ड्रिंक नहीं कर रहे हैं। तो फिर अब आप कुछ इस तरह की सर्विस शुरू करेंगे, उसकी कॉलेज के बाद सर्विस शुरू करेंगे ताकि जैसी सर्विस जो एनर्जी का, तो यही बोल रहा है कि मैं टीचर्स और प्रिंसिपल को हम जब ट्रेनिंग कर रहे हैं उनको यही तो बता रहे हैं। तो हर दिन तो वहाँ प्रिंसिपल रहेगा, टीचर रहेगा, हर दिन तो कोई अथॉरिटी नहीं रह सकता वहाँ पे। तो हर दिन उनके पास स्कूल में बच्चे आते हैं, पेरेंट्स से इंटरेक्शन रहता है, एरिया उनके कंट्रोल में, उनको फुल अथॉरिटी है और उनका कोई कंप्लाई नहीं कर रहा है तो हमें इंटीमेट करे, हम वहाँ पे कार्रवाई करेंगे। बट प्राइमरीली प्रिंसिपल ऑफ द स्कूल हैज़ टू डू इट। उसके ऑर्डर्स में निकाल रहा हूँ
तो वो होगा तो, और इसके साथ पेरेंट्स ने कोऑपरेट किया, ऑटोमेटिकली ये हम काम अच्छी तरह से कर सकते हैं, जरूरी है। सर एक महत्वाचं लास्ट मुख्य सचिवांनी एक बैठक घेतली होती. त्या बैठकीला महिला बाल कल्याणचे सचिव, सगळे जेडपी सचिव, सीईओ आणि कलेक्टर होते. त्यावेळेला THR टेक होम रेसिडेन्सी जी योजना आहे, त्या योजनेच्या मुलांना घरपोच आहार दिला जातो 0 ते 6 महिने ते 3 वर्षापर्यंतच्या मुलांना. तर तो जनावरांनाही खाण्याच्या लायकीचा नाहीये आणि तुम्ही अशा पद्धतीनं देत आहात, अशा पद्धतीचं स्टेटमेंट मुख्य सचिवांचं होतं. आणि त्यामुळे तुमच्या विभागाचा निधी हा पशुसंवर्धनाला दिला पाहिजे आणि तुम्ही खूप केअरलेस वाटता असं स्टेटमेंट होतं. तर तुम्ही त्या THR संदर्भात काय ऍक्शन करणार? हे स्टेटमेंट मला माहीत नाही, मी त्याच्यावर कमेंट करण्याचं काहीही कारण नाही आहे. बट माझ्या डिपार्टमेंटचा जो काही रोल आहे तो एवढाच आहे की सर्व प्रकारचे जे काही फूड आहे त्याचं टेस्टिंग करणं, त्याच्यामध्ये अंगणवाडी जाण्याच्या फूडचं ते पण टेस्टिंग करतो, जे स्वस्त धान्य दुकान आहे ते करतो, त्याची इंटेन्सिटी आम्ही वाढवणार आहोत, सॅम्पल आणखी चांगल्या पद्धतीने वाढवणार आहोत आणि तिथं काही चुका असेल त्याच्यावर कारवाई करणार आहोत. अरे एक मिनिट, आता भरपूर वेळ झालाय, आणखी तुम्हाला याच्यावर थांबवू का काही दुसरी जी महत्वाची चालेल त्याच्यावर काही बोलू? म्हणजे माझी इच्छा नव्हती पण तुम्ही प्रश्न नंतर विचारणार आता. हॉटेल जेव्हा कारवाई विचारतो तुम्ही बोलला असता मग ती प्रश्न ती पण देतोय, पण ह्या दोन सेपरेट आहेत. सो देर फर्स्ट ही ऑर्डर आहे ती परमनंटली लॉंग टर्मच्या जी, आणि हॉटेलच्या बाबतीत जी HRE ऑर्डर काढली होती आपण त्याच्यानुसार पहिल्या 2 दिवसाच्यात आपल्याकडे माहिती आलेली आहे. त्याच्यानंतरचे आपण जे कारवाई केलेल्या आहेत 1 आणि 2 जुलैला, तर महाराष्ट्रभरामध्ये एकूण 154 हॉटेल रेस्टॉरंटवरती आपण व्हिजिट केलेले आहेत, 154 अक्रॉस महाराष्ट्र. त्याच्यापैकी 32 हॉटेल रेस्टॉरंटचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. 66 यांना इम्प्रूव्हमेंट नोटीस आपण दिलेली आहे, त्याचे डिटेल्स देईलच मी. त्याचबरोबर पान गुटखा, मसाला गुटखा विक्री याच्यावरती 13 व्यक्तींना अटक केलेली आहे गेल्या 2 दिवसामध्ये. 5 आस्थापना सील केलेल्या आहेत, 4 वाहनं जप्त केलेली आहेत, जवळजवळ 2,41,00,000 प्लस माल प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा जप्त केलेला आहे. ह्या ज्या हॉटेलवरच्या कारवाया आहेत त्याच्यामध्ये ठाणे विभागात 10, नाशिक विभागात 10, पुणे विभागात 7, अमरावती विभागात 4, छत्रपती संभाजीनगर विभागात 1 इत्यादी निलंबनाच्या कारवाया झालेल्या आहेत. त्याची नावं लिस्ट सगळी दिलेली आहे मी. अपेक्षित हे आहे की याच्यावरती लोकांनी सुद्धा आपण जिथं अन्न खातो ते व्यवस्थित आहे का, ते मानकाप्रमाणे आहे का हे बघणं अपेक्षित आहे. हॉटेल आहे तर तिथं पहिलं तर फसायचं लायसन्स किंवा लायसन्स आहे की नाही बघा, असेल तर अगदी ज्या मी HREच्या ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे ती स्वच्छतेपासून सगळ्या गोष्टी आहेत का ते बघा, जे आपल्याला दिसू शकतात. विभागनिहाय तुम्हाला जर हॉटेलच्या बाबतीतली माहिती जिथं मुंबईमध्ये 17 म्हणजे बृहन्मुंबई हे विभागामध्ये 2 जिल्हे जे येतात, 17 आपण हॉटेलला व्हिजिट किंवा इन्स्पेक्शन केले, 5 सुधारणा नोटीस दिल्या. कोकणामध्ये 23, 10 परवानगी निलंबन केले. पुण्यामध्ये 53, 25 सुधारणा नोटीस, 7 परवानगी निलंबित केले. नाशिकमध्ये 20 सुधारणा नोटीस, 7 निलंबन परवानगी 10. छत्रपती संभाजीनगर 4 आस्थापनांना व्हिजिट केली, 1 परवाना निलंबित केला. अमरावतीमध्ये 23 ठिकाणी व्हिजिट केल्या, 15 सुधारणा नोटीस दिल्या, 4 निलंबन केले. नागपूरमध्ये 14 सुधारणा नोटीस 10 आणि महाराष्ट्रामध्ये एकंदर 154 व्हिजिट, 62 सुधारणा नोटीस, 32 लायसन्स सस्पेंड केलेले आहेत. आणि याच्यापेक्षाही मोठी कारवाई आजही चालू आहे आणि चालू राहणार आहे. मात्र आमचा फोकस सगळ्या सेक्टरवरती राहणार आहे. हॉटेल चालू झालं म्हणजे दूध कमी झालं किंवा प्रोहिबिटेड आयटम कमी झालं असं नाही. प्रोहिबिटेड आयटम कशाही परिस्थितीत आम्ही कमी करणार नाही. दूध आणि दुधाचे पदार्थ याच्यावरती खूप मोठा फोकस आहे. वेगवेगळे सेक्टर्स आहेत, त्या वेगवेगळ्या सेक्टरवरती कारवाई चालू आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला पुढच्या काळात डेफिनेटली दिसतील.